शेतकऱ्यांसाठी 20 ऑगस्ट आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. कपाशी उत्पादकांना पीक विम्याची भरपाई द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा. गौरसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदनातून दिला इशारा. इंगलवाडीच्या शेतकऱ्यांना 2 वर्षापासून PM किसानचा लाभच नाही. शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच. माल संपताच हरभरा 7,500 माल होता तेव्हा दर 7,000च्या आत. बाजार समितीत आवक घटली. जिल्ह्यात 1,64,000 हेक्टरमध्ये खरीपाची लागवड. शेतकऱ्यांना दिलासा. रिमझिम पावसाची हजेरी कायम. सोयाबीनला हमीभाव मिळवण्यासाठी सरकारचे धोरण आवश्यक. सोयाबीनचा भाव केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून. जागतिक सोयाबीन उत्पादन वाढीचा अंदाज. तसेच जागतिक पातळीवर वाढत चाललेली आर्थिक अनिश्चितता आणि घटलेली मागणी यामुळे बाजारात झालेल्या नेगेटिव्ह सेंटिमेंटमुळे सोयाबीन पिकात मंदी आली. पीक विम्याचा 93,000 शेतकऱ्यांना मिळाला लाभ. मागील वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी नागपूर जिल्ह्यातील 93,719 शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून 113,18,44,000 रुपयांची मिळाली भरपाई. गेली 9 वर्ष ऊस पीक हे विम्यापासून वंचित. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान. महाराष्ट्राचे मतदान डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. झारखंड विधानसभेसोबत निवडणुकीचे संकेत. नोव्हेंबरमध्ये लागू शकते राष्ट्रपती राजवट. लाडकी बहीण पुढे चालू ठेवायची तर फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत. भाजप नेते सुरेश खाडे यांचे विधान. महायुतीत पुन्हा वादाची शक्यता. लाडका मुलगा मुलगी हेच महत्त्वाचे ब्रीदवाक्य. देवेंद्र फडणवीस महायुतीचे सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, फडणवीसांचे आश्वासन. सावधान शेतकऱ्यांनो, बाजारात आलाय सिमेंटचा लसूण. अकोल्यात फेरीवाल्यांकडून महिलेची फसवणूक. चाकूने कापला तर निघाले सिमेंट. वडाळी भोई उपबाजार आवारात टोमॅटोच्या कॅरेटचा शुभारंभ. 550 रुपयांचा मिळाला भाव. टोमॅटो व भाजीपाल्याची प्रत्येकी 1,000 कॅरेटची पहिल्याच दिवशी आवक. अतिपावसाने खरीप पिकांची वाढ खुंटली. शेतकरी झाले हवालदिल. सोलापूर परिसरात सततच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाची सावट. राज्यात आगामी 2 ते 4 दिवस वादळी पावसाचा अंदाज. मराठवाडा खानदेशसह विदर्भात जोरदार पाऊस. वीज पडून 5 जण ठार तर 1 जण जखमी. 50% मराठा असलेला एक तरी मतदारसंघ जरांगेंनी दाखवावा. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिले जरांगेंना आव्हान. वेड विधानसभेचे राज्यातील 150 इच्छुकांचे मनोज जरांगेंकडे पत्र. छत्रपती संभाजीनगरच्या 9 मतदारसंघातून 12 जणांचे अर्ज दाखल. ताकद द्या, लाडकी बहीणचे 3,000 करू. पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500चे मोल काय करणार. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला.